बायर कोण असतो? सेलर कोण असतो? आपल्याला प्रॉफिट कसा होतो, लॉस कसा होतो, शेअर कसे पडतात? थोडेसे आपण इंट्रोडक्शनचे पार्ट बघितले होते. आज याला मी परत सांगतोय. आणि मागच्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला विप्रो कंपनीचे उदाहरण दिले होते. तर त्याचे 10,000चे 400 करोड रुपये कसे झाले ते सुद्धा या एपिसोडमध्ये बघूया. एकदा परत बघूया मित्रांनो. शेअर म्हणजे कंपनीचा हिस्सा. आपल्याकडे जेवढे पैसे असतील, जेवढा कॅपिटल असेल त्या प्रमाणात आपण कंपनीचे शेअर विकत घेऊ शकतो. बायर कोण असतो? विकत घेणारा. सेलर कोण असतो? विकणारा. बरोबर. प्रॉफिट आणि लॉस हे तर कॉमन आहे. शेअर कसे पडतात हे पण बघितले होते. आपण बघितलं होतं की 1,00,000 रुपयाची जर कंपनीला गरज असेल तर ही कंपनी काय करेल, 100 रुपये प्रत्येकी असे 1,000 हिस्से करेल. बरोबर. म्हणजेच शेअर करतील. म्हणजे 1,00,000 रुपयासाठी 1,000 शेअर्स कंपनीने केले. त्याची प्रत्येकाची किंमत ही 100 रुपये आहे. तर आपल्याकडे जेवढी कॅपिटल असेल त्या प्रमाणात आपण ह्या 100 रुपयाच्या हिशोबाने शेअर्स घेऊ शकतो. जर आपल्याकडे 100 रुपये असेल तर आपण कंपनीचा एक शेअर विकत घेऊ शकतो. 1,000 रुपये असतील तर 10, 10,000 रुपये असतील तर 100. या प्रमाणात आपण आपल्या कॅपिटलनुसार शेअर्स हे विकत घेऊ शकतो. मागच्या एपिसोडमध्ये आपण विप्रो कंपनीचे उदाहरण बघितले होते की 10,000 रुपयाचे 400 करोड रुपये झाले होते मित्रांनो. तर हे कसे झाले? तर विप्रो कंपनी ही चांगली कंपनी आहे. तर कुठलीही कंपनी जर प्रॉफिट करत असेल किंवा लॉस करत असेल त्यानुसार ती कंपनी जर तर कुठल्याही कंपनीची जर आपण शेअर विकत घेतोय म्हणजे आपण त्याचे भागीदार झालो आहेत, आपण त्याचे पार्टनर झालेले आहेत. कंपनी जर चांगलं परफॉर्म करेल तर आपल्याला सुद्धा आपण जे शेअर्स घेतले आहे त्याच्यामध्ये बेनिफिट होईल. आणि कंपनी जर खराब परफॉर्म करते आहे, त्यांचे रिझल्ट चांगले नाही आहेत, सेल्स नाही आहेत, तर आपल्याला लॉससुद्धा होईल. तर ह्या विप्रोच्या एक्झाम्पलमध्ये काय झालेलं आहे की तेव्हाचे जे 100 शेअर्स घेतले असते तर आता त्याचे ॲटलिस्ट 10,00,000 शेअर झाले असते मित्रांनो. बरोबर. म्हणजे 100 शेअर्सचे 10,00,000 शेअर्स झाले असते आतापर्यंत. कसे काय? तर प्रत्येक जसं आपलं वर्षाचं खातं बुक असतं तसंच कुठल्याही कंपनीचं क्वार्टरली, इयरली, हाफ इयरली त्यांचंसुद्धा एक खातं बुक असतं. त्यांना जर त्यांच्या एक्सपेक्टेशनच्या वरती जर बेनिफिट झालं तर ते काय करतात की जे शेअर होल्डर्स आहेत त्यांना त्या प्रॉफिटमधला शेअर म्हणजे त्यांच्याकडे जे शेअर आहेत त्याच्यातला हिस्सा त्यांना बेनिफिट म्हणून, बोनस म्हणून देतात. शेअर होल्डर जे शेअर ज्यांच्याकडे कंपनीचे शेअर आहेत त्यांना शेअर होल्डर असे म्हणतात. म्हणजेच काय, जर विप्रो कंपनीला एका शेअरवर, उदाहरण सांगतोय, एका शेअरवर 100 रुपये जर बेनिफिट होत असेल तर त्याच्यातला 1%, 2% त्यांच्या इच्छेनुसार किंवा त्यांच्या कॅल्क्युलेशननुसार हे बोनस म्हणून दिले जाते. बरोबर. म्हणजे आधी तुमच्या शेअरची जर किंमत 100 रुपये होती तर ती आता 1% जर बोनस मिळाला असेल तर ती आपोआप 101 रुपये झाली. म्हणजे तुमच्या कॅपिटलमध्ये 1%ची ग्रोथ झाली आणि ह्यानुसार तुमच्याकडे जेवढे शेअर्स असतील त्याच्यानुसार प्रत्येकाला 1% अशी ग्रोथ तुम्हाला दिसेल. तर असे करता करताच हळूहळू कंपनी वाढत जाते. मित्रांनो, विप्रो कंपनीचे एक्झाम्पल बघूया. मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितले की विप्रो कंपनीमध्ये कसे 10,000 रुपयांचे 400 करोड रुपये झालेत मित्रांनो. तर ते कसे मी तुम्हाला या एपिसोडमध्ये सांगणार आहे. एपिसोड शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. कुठली कंपनी आपण एक गृहीत धरूया इथून सुरू झाली, जिची किंमत आहे 10 रुपये. म्हणजे जेव्हा ही कंपनी इथे होती तेव्हा त्या शेअरची किंमत होती 10 रुपये. हळूहळू कालांतराने कंपनी वाढत गेली, वरती जात जात ती कंपनी इथपर्यंत आली. आता त्या कंपनीची किंमत आहे
500 रुपये, म्हणजे प्रत्येक शेअरची किंमत आहे 500 रुपये. म्हणजेच काय आहे की या कंपनीची सुरुवात 10 रुपयापासून झाली, तर आता ही कंपनी 500 रुपयाची झालेली आहे. बरोबर, म्हणजे हळूहळू ग्रोथ होते. तर जिथे जिथे कंपनीला वाटेल की आपल्याला जास्त प्रॉफिट होतो आहे, तर ती कंपनी काय करते की ते कंपनीचे जे शेअर होल्डर्स आहेत, म्हणजे ज्यांच्याकडे कंपनीचे शेअर्स आहेत, त्यांना पण त्यांच्या प्रॉफिटमधून एक छोटासा हिस्सा बोनस म्हणून देते. बरोबर, कंपनीची ग्रोथ जर होत असेल, कंपनीला प्रॉफिट होत असेल, तर कंपनी काय करते, त्यांचे जे शेअर होल्डर्स आहेत त्यांना बोनस म्हणून देते. कारण हे शेअर होल्डर्स म्हणजे ह्या कंपनीचे हिस्सेदारच आहेत, पार्टनर्सच आहेत. म्हणून जर कंपनीला प्रॉफिट होत असेल तर शेअर होल्डर्सला पण ती कंपनी प्रॉफिट पासआउट करते. कंपनीला एखादं लॉस होत असेल तर कंपनीचे शेअर्स पडणारच, त्याच्यामुळे जे शेअर होल्डर आहेत त्यांना लॉस होणारच आहे. तर कंपनीच्या शेअर होल्डर्सला कंपनी बोनस म्हणून त्यांच्या प्रॉफिटमधला काही हिस्सा देते. ठीक आहे. पण आता ही जी 500 रुपयाची कंपनी आहे, ही जर परत 10,000 रुपयांची जर झाली, बरोबर, म्हणजे काय आहे की 10 रुपयापासून ही 10,000 रुपयांची झाली, तर जेव्हा ही कंपनी 10 रुपये किंवा 500 रुपये किंवा आपण 1000 रुपये पकडूया, तर 10 रुपयापासून ते 1000 रुपयापर्यंत कुठलेही छोटे मोठे इन्व्हेस्टर्स, नवीन ट्रेडर, हे कोणी पण या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करू शकते. पण जेव्हा 10,000, 20,000 असा एक शेअरची किंमत होते, तर सर्वसाधारण माणूस या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट नाही करू शकत. त्याच्यामुळे काय होतात की ह्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करणाऱ्यांची संख्या हळूहळू कमी व्हायला लागते. तेव्हा कंपनी काय करते की जसे आता हे 10,000 रुपये आहे, तर 10,000 रुपयाचा एक शेअर न ठेवता याला छोट्या छोट्या भागांमध्ये याचे तुकडे करतात. आपण गृहीत धरूया की 1,000 रुपयाचा एक शेअर असे कंपनीने 10 शेअर बनवून टाकते. या 10,000 रुपयाचे 10 हिस्से परत पडतात, म्हणजे प्रत्येक हिस्स्याची किंमत किती झाली, 1,000 रुपये. याला स्प्लिट अशी एक टर्मिनॉलॉजी आहे. बरोबर, तर आतापर्यंत आपण दोन बघितलेत, एक बोनस आणि एक स्प्लिट. बोनस आणि स्प्लिट ह्या दोन्ही गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत इन्व्हेस्टरच्या दृष्टीने, कारण कंपनीला जेवढा प्रॉफिट होईल तेवढा बोनस मिळेल. जितकी कंपनी मोठी होत जाईल, छोटे ट्रेडर्स इन्व्हेस्ट नाही करू शकत, त्याच्यामुळे स्प्लिट होतात. स्प्लिट जर कंपनी झाली कुठल्याही कारणामुळे किंवा कधी पण, तर काय होते, जे शेअर होल्डर्स आहेत त्यांना अल्टिमेटली बेनिफिटच मिळणार आहे. जसे ज्याच्याकडे 2 शेअर जर असतील, कंपनी 2 भागात जर स्प्लिट झाली, तर या 2चे काय होतील मित्रांनो, त्यांच्याकडे 4 शेअर होतील. बरोबर, तर 4 शेअर असतील, कंपनी 2 हिस्स्यांमध्ये जर डिवाइड झाली, म्हणजे कंपनीचा शेअर, तर त्यांचे 8 शेअर होतील. बरोबर, तुमच्याकडे 100 शेअर असतील, तर तुमच्याकडे 200 शेअर झालेत. किंमत तीच आहे, व्हॅल्यू तीच आहे, पण 100चे 200 झाले. परत ही कंपनी ग्रो करेल, 200चे 400 होतील, परत ग्रो करेल, अशा प्रमाणात 400चे 800 होतील, 800चे 1600 होतील, अशा प्रमाणात ही कंपनी वाढत जाते. तर विप्रो या कंपनीचं काय झालेलं आहे की ह्या कंपनीने त्याचे जे शेअर्स होल्डर्स आहेत त्यांना भरपूर वेळा बोनस आणि भरपूर वेळा स्प्लिट हे दोन्ही दिलेले आहेत मित्रांनो. त्याच्यामुळे हळूहळू जसं मी तुम्हाला सांगितलं की कंपनी स्प्लिट पण होते आणि कंपनी बोनससुद्धा देते. तर ही कंपनी फक्त स्प्लिटचाच जर आपण गृहीत धरले, तर 10,000 रुपयाचे इतके वेळा त्यांनी स्प्लिट आणि बोनस दिलेले आहेत की 10,000 रुपयाचे 400 करोड रुपये झाले मित्रांनो. आतापर्यंत आपण एक्झाम्पल बघितले विप्रो कंपनीचे, कसे 10,000चे 400 करोड रुपये झाले किंवा कशी कंपनीची ग्रोथ झाली, बोनस म्हणजे काय आणि स्प्लिट म्हणजे काय. पण मित्रांनो, आपल्याला कसे माहिती होईल की कुठली कंपनी चांगली आहे आणि कुठली खराब आहे, कुठली कंपनी फ्युचरमध्ये ग्रोथ करेल किंवा त्यांना लॉससुद्धा होऊ शकतो. त्याच्यासाठी एक प्रॉपर स्टडी लागतो, त्याला ॲनालिसिस असे म्हणतात. बरोबर, त्या प्रॉपर स्टडीला ॲनालिसिस असे म्हणतात. तर ॲनालिसिस हे
दोन प्रकारची असते मित्रांनो. एक असते फंडामेंटल ॲनालिसिस आणि दुसरं म्हणजे टेक्निकल ॲनालिसिस. ठीक आहे. एक झाले फंडामेंटल ॲनालिसिस, दुसरे असते टेक्निकल ॲनालिसिस. कंपनी कशी आहे, कशामध्ये इन्व्हेस्ट करायचे, बरोबर. तर हे आपल्याला फंडामेंटल ॲनालिसिस शिकवेल. फंडामेंटल ॲनालिसिसमध्ये आपण शिकू की काय फंडामेंटल ॲनालिसिस म्हणजे काय विकत घ्यायचे, व्हॉट टू बाय, बरोबर. फंडामेंटल ॲनालिसिस काय शिकवते आपल्याला की काय विकत घ्यायचे. आणि टेक्निकल ॲनालिसिस आपल्याला हे शिकवते की कुठे ठीक आहे. एक्झाम्पलच्या रूपात सांगतो तुम्हाला. फंडामेंटल ॲनालिसिसचे आपण विप्रो कंपनीचे एक्झाम्पल ऑलरेडी बघितले आहे. याचे फंडामेंटल्स म्हणजे का, त्याचा पाया कसा आहे, त्याचा बेस कसा आहे, त्याचे मॅनेजिंग डायरेक्टर्स कसे आहेत, बरोबर. प्रॉफिट किती करते आहे, लॉस किती करते आहे, ही ज्या कंपनी ज्या सेक्टरमध्ये काम करते, म्हणजे जसं ही IT कंपनी आहे तर हिला अपोनंट्स किती आहेत, रायव्हलरी म्हणतात त्याला. तर हिला अपोनंट्स किती आहेत, हिचं फ्युचर काय आहे, चांगलं करेल का, खराब करेल का, हे सर्व हे फंडामेंटल ॲनालिसिस शिकवते. याच्यामध्ये बॅलन्स शीट, प्रॉफिट लॉस स्टेटमेंट वगैरे सर्व येतं. त्याच्यामुळे काय बाय करायचं हे आपल्याला फंडामेंटल ॲनालिसिस, कुठल्याही कंपनीचा फंडामेंटल ॲनालिसिस करायची गरज असते, बरोबर. तसंच टेक्निकल ॲनालिसिस बघूया. टेक्निकल ॲनालिसिस आपल्याला हे शिकवेल की कुठे बाय करायचे, म्हणजे कुठे त्या कंपनीमध्ये आपण शेअर्स विकत घ्यायचे, कुठपर्यंत ठेवायची, कंपनी किती वर जाऊ शकते, कुठे गेल्यावर तर ती त्या कंपनीची ग्रोथ काही वेळासाठी थांबू शकते. तर आपल्याला हे टेक्निकल ॲनालिसिस शिकेल. कुठे म्हणजे काय, तर कंपनी समजा 10 रुपयाची होती, बरोबर. आता ही हळूहळू 1000 रुपयांची झालेली आहे. ठीक आहे. 10 रुपयाची कंपनी 1000 रुपयांची झालेली आहे. जर तुम्ही इथे बाय करत असाल म्हणजे तुमचं ऑलरेडी खूप प्रॉफिट गेलेलं आहे मित्रांनो. 990 रुपयाचा लॉस तुम्हाला आजच होत आहे जर तुम्ही इथे एंट्री केली तर. म्हणजे इथे जर कंपनीचे शेअर विकत घेतले तर जी कंपनी 10 रुपयात मिळत होती ती तुम्हाला आता 1000 रुपयाची मिळते. तुम्ही इथे जर करू शकता, पण इथे एंट्री केली तर तुमचे 990 रुपयाचा पहिलेच लॉस झालेला आहे, किंवा जे प्रॉफिट मिळणार होतं ते ऑलरेडी 990 रुपयांनी कमी झालेलं आहे. कुठे बाय करणं हे फार महत्त्वाचं आहे. जर हा 1000 म्हणजे हा 10 रुपयाचा शेअर 1000 रुपयांचा झाला तर हा, आणि आता हा शेअर समजा आलेला आहे 700 रुपयावर, तर टेक्निकल ॲनालिसिस आपल्याला हे शिकवेल की 10 रुपयाचा शेअर 1000 रुपयांचा झाला, तर आता जो 1000 रुपयाचा शेअर 700 रुपयांमध्ये मिळतो आहे, तर ह्या कंपनीमध्ये किंवा या शेअरमध्ये ही लायकी आहे का की हा 700 रुपयावरून 7000 रुपयांचा होईल. ठीक आहे. म्हणजे ह्या प्राईजवर जर आपण एंट्री केली, म्हणजे टेक्निकल ॲनालिसिस म्हणजे कुठे आपल्याला जर हे कळलं तर ह्या कंपनीची ग्रोथ परत 700 वरून 7000 रुपये होईल का, हे आपल्याला टेक्निकल ॲनालिसिस शिकवेल. मित्रांनो, नुकतेच आपण बघितले आहे की ॲनालिसिस म्हणजे काय, फंडामेंटल ॲनालिसिस म्हणजे काय आणि टेक्निकल ॲनालिसिस म्हणजे काय. पण हे अप्लाय कुठे करायचे, त्याच्यामुळे आपण एक आता सध्या फ्लो चार्ट बघणार आहोत की ज्याच्यामुळे आपल्याला समजेल की शेअर मार्केट ज्याला आपण म्हणतो त्याचं एक बेसिक स्ट्रक्चर काय आहे, कुठली कंपनी कुठल्या सेक्टरमध्ये इन्व्हॉल्व आहे वगैरे, हे सर्व तुम्हाला कळेल. जे शेअर मार्केट आहे ते मुख्यत्वे 2 भागामध्ये डिवाइड केलेलं आहे. तर एक असतं BSE आणि एक असतं NSE, नॅशनल स्टॉक एक्सचेंज, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. एवढं आलं लक्षात तुम्हाला. BSEला काय म्हटलं जाते, सेन्सेक्स, आणि NSEला काय म्हटलं जाते, निफ्टी. NSE आणि BSE ह्याला म्हटलं जाते इंडेक्स, म्हणजे
आपण जसे टी व्हीमध्ये ऐकतो नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, नॅशनल स्टॉक एक्सचेंज एवढ्या अंकांनी पडले, एवढी घसरण झाली, एवढे वरती गेले, तर ते हे 2 असतात. सेन्सेक्समध्ये काय आहे की इंडियाच्या टॉप 30 कंपनीज, सेन्सेक्समध्ये इंडियाच्या टॉप 30 म्हणजे सगळ्यात मोठ्या 30 कंपन्या याच्यामध्ये लिस्टेड आहेत. BSE मध्ये ट्रेडिंग हे आपण प्रिफर नाही करत. का बरं? कारण ह्याच्यामध्ये व्हॉल्यूम कमी असतो. ठीक आहे, नॉट प्रिफर्ड. NSEला निफ्टी असे म्हणतात. निफ्टीचा मेन इंडायसेस आहे मित्रांनो निफ्टी 50. निफ्टी 50. ओके. सेन्सेक्स आणि निफ्टी 50. सेन्सेक्स हा आपण प्रिफर नाही करत, निफ्टी 50 आपण प्रिफर करतो कारण याच्यामध्ये व्हॉल्यूम खूप असतात. म्हणजे घेणारे, विकत घेणारे म्हणजे बायर आणि सेलर याच्यामध्ये भरपूर असतात. त्याच्यामुळे आपण काय प्रिफर करतो? निफ्टी 50. निफ्टी 50मध्ये 50 का म्हटलं जाते तर टॉप 50 कंपनीज याच्यामध्ये इन्क्लूड आहेत. ठीक आहे. निफ्टी 50मध्ये टॉप इंडियाच्या 50 कंपनीज इन्क्लूड आहे. सगळ्यात मोठ्या ज्या 50 कंपन्या आहेत ते ह्याच्यामध्ये निफ्टी 50मध्ये इन्क्लूड आहेत. तर निफ्टी 50 जो आहे तो आणखीन सेक्टोरियल इंडेक्समध्ये डिवाइड केलेला आहे. सेक्टोरियल इंडेक्स. ठीक आहे. म्हणजे निफ्टी 50 हा काही सेक्टर्समध्ये डिवाइड केला आहे, ज्याच्यामध्ये एक आहे बँकिंग सेक्टर, बरोबर, ज्याला बँक निफ्टी असे म्हणतात. एक आहे IT सेक्टर, इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी, विप्रो, TCS, बरोबर, माइंडट्री, अशा कंपनी ह्या IT सेक्टर्समध्ये आहेत. बँकिंग सेक्टरमध्ये HDFC बँक, SBI बँक, ॲक्सिस बँक, ज्या इंडियाच्या नावाजलेल्या कंपन्या आहेत त्या बँकिंग सेक्टरमध्ये आहेत. परत एक सेक्टर असतो तो म्हणजे ऑटो, म्हणजे व्हेकलशी रिलेटेड कंपनी ह्या सेक्टर्समध्ये असतात, जसे हिरो मोटोकॉर्प, टाटा मोटर्स, मारुती. परत असतो जो आहे फार्मा. ठीक आहे. फार्मामध्ये औषधी निर्माण करणाऱ्या कंपन्यांचे शेअर्स आहेत, जसे सन फार्मा, जसे सिप्ला, कॅडिला, सन फार्मा, डॉक्टर रेड्डी, ते सर्व शेअर्स या फार्मा इंडायसेसमध्ये येतात. पुढील एक आहे ऑइल अँड गॅस. ह्याच्यामध्ये रिलायन्स, ONGC अशा मोठमोठ्या कंपन्या आहेत. परत एक आहे मीडिया, जसं PVR, सन TV, झी एंटरटेनमेंट, असे शेअर ह्या मीडियाच्या इंडायसेसमध्ये येतात. एक परत असतो FMCG. FMCGमध्ये कोलपाल, हिंदुस्तान युनिलिव्हर असे बरेचसे शेअर्स असे याच्यामध्ये येतात. तर तुम्हाला एवढं बेसिक आलं लक्षात मित्रांनो. हा एक फ्लो चार्ट आपण याच्यासाठी बघितला की आपण ज्याच्यामधून पैसे कमवणार आहोत तर त्याचं एक स्ट्रक्चर कसं आहे, बरोबर. एवढं तुम्ही बरोबर एक कागदावर नोट्स बनवून घ्या मित्रांनो, ज्याच्यामुळे तुम्हाला कधी पण लक्षात येईल की आपण जर रिलायन्सची गोष्ट करतोय तो ऑइल सेक्टरची गोष्ट करतोय मित्रांनो, हिंदुस्तान युनिलिव्हरची गोष्ट करतोय तो FMCG सेक्टर झाला, ऑटो, हिरो मोटरकॉर्प किंवा टाटा मोटर्स ते ह्या सेक्टरमध्ये येतात. तर आपल्याला लक्षात आलं पाहिजे बेसिक एक की आपण कशामध्ये ट्रेड करतो आहे, कशासाठी ट्रेड करतो आहे, ती कंपनी कुठल्या सेक्टरमध्ये आहे, हे पुढे जाऊन तुम्हाला फार कामात येणार आहे मित्रांनो. त्याच्यामुळे तुम्ही याचा एक तर स्क्रीनशॉट घ्या, नाहीतर याची नोट्स बनवून ठेवा. इथे आपण आपला बेसिक पार्ट एक संपूया मित्रांनो. ह्याच्या पुढे आपण शिकूया की ट्रेडिंग कसे करायचे. तुम्हाला जर हा एपिसोड आवडला असेल तर प्लीज लाईक आणि शेअर करा. असेच छान छान एपिसोड मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर माहिती मिळणार आहे मित्रांनो. माझं ध्येय आहे की जास्तीत जास्त मराठी लोकांना शेअर मार्केटमध्ये आणायचा. तर मराठी शेअर मार्केट अकॅडमीला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.